dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. Hello my dear students, I welcome you all to the new academic year 2021-22. सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये स्वागत करतो. तुम्ही सर्वजण आता 9वीची परीक्षा पास होऊन 10वी मध्ये गेलेला आहात आणि आपण बघतो आहोत की आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे मागचं संपूर्ण वर्ष आपल्याला शाळेशिवाय घालवावं लागलं. शाळेत तुम्हाला येता आलं नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आपलं शिक्षण मात्र सुरू आहे आणि यावर्षीसुद्धा परिस्थिती हवी तेवढी बदलली नसल्यामुळे, सुधारली नसल्यामुळे अजूनही तुम्हाला शाळेत येता येत नाही आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा आपण जसं मागच्या वर्षी शिक्षण घेत होतो यूट्यूबचा वापर करून किंवा इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तसंच शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्यायची आणि ती म्हणजे इयत्ता 9वी आता तुम्ही पास झालेला आहात आणि 10वीमध्ये आलेला आहात. हे वर्ष तुमच्या पुढच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या दृष्टीने किंवा पुढे जे काही तुम्ही करणार आहात शिक्षणामध्ये त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जरी तुम्हाला शाळेत येता येत नसलं तरी अभ्यास मागच्या वर्षीपेक्षा किंवा आधी तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्या तुलनेनं अधिक अभ्यास करावा लागणार आहे. तर मी तुम्हाला इयत्ता 10वीचं मराठी शिकवणार आहे आणि हे आता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे ते आपल्या मराठीच्या पुस्तकाचं कवर पेज आहे. हे पुढचं पृष्ठ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हे आपल्या पुस्तकाचं मागचं पेज आहे. आपल्या मराठीच्या पुस्तकाचं जे हेडिंग आहे, जे टायटल आहे, जे नाव आपल्या मराठीच्या पुस्तकाला दिलेलं आहे ते आहे अक्षर भारती. तर आपण सुरुवातीला हे बघूया की नेमकं आपण आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये काय शिकणार आहोत आणि शिकल्यानंतर कशा प्रकारचे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत त्यावर आपण नंतर बोलणार आहोत. पण आता फक्त अनुक्रमणिका नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे आपल्या पुस्तकाची ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की आपल्या मराठीच्या पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे ती एकूण 4 भागांमध्ये विभागलेली आहे. आता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत भाग 1 आणि भाग 2 असेच आणखी भाग 3 आणि भाग 4 आहेत. तर पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला पाठ किंवा कविता, पाठ असेल तर त्याचा लेखक, त्या पाठाचा, आणि कविता असेल तर कवी, अशी ही अनुक्रमणिका आहे. तसंच दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आहे की पाठ आहेत, काही कविता आहेत. तर पहिली जी कविता आहे ती आहे तू बुद्धी दे, गुरु ठाकूर यांची. त्यानंतर दुसरा संतवाणी आहे, याच्यामध्ये 2 अभंग दिलेले आहेत. अंकिला मी दास तुझा हा संत नामदेवांचा अभंग आणि योगी सर्व काळ सुखदाता हा संत एकनाथ यांचा अभंग. त्यानंतर तिसरा जो पाठ आहे तो आहे शाल, राग जाधव यांनी लिहिलेला. नंतर उपास हा जो पाठ आहे तो पु ल देशपांडे यांचा. मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे पु ल देशपांडे आणि मे बी तुम्ही ऐकलेलं असेल किंवा यांची काही पुस्तकंसुद्धा वाचलेली असू शकतात. त्यानंतर मोठे होत असलेल्या मुलांनो हा स्थूल वाचनासाठी दिलेला जो काही पाठ आहे तो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा आहे. दुसऱ्या भागामध्ये सुरुवात 2 दिवस या कवितेने होते. नारायण सुर्वे यांची ही कविता आहे. पुन्हा एकदा नारायण सुर्वे हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातलं किंवा मराठी कवितेतलं एक मोठं नाव आहे. त्यांच्या अनेक कविता अभ्यासक्रमामध्ये सुद्धा दरवर्षी मुलांना अभ्यासायला मिळतात. त्यानंतर चुडीवाला हा जयश्री रुईकर यांचा पाठ. त्यानंतर फुटप्रिंट्स हा डॉक्टर प्रदीप आवटे यांचा पाठ आणि 8वा ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे की शास्त्रज्ञ आहेत त्यांचा पाठ आहे. आणि स्थूल वाचनासाठी जाता अस्ताला हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा दिलेला आहे. तर एकूण पहिल्या भागात 4 आणि दुसऱ्या भागात 4 म्हणजे 2 कविता आणि काही पाठ असं हे डिस्ट्रीब्युशन पाठांचं केलेलं आहे. त्यानंतर आता बघूया तिसऱ्या आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं. तर आता स्क्रीनवर तिसरा भाग तुम्हाला दिसतोय. तिसऱ्या भागामध्ये सुद्धा तसंच आहे, पाठ कविता त्याचे लेखक आणि कवी. चौथा भाग पाठ कविता त्याचे लेखक आणि कवी. तर तिसऱ्या भागातला पहिली जी कविता आहे 9वी औक्षण इंदिरा संत यांची कविता आहे. त्यानंतर रंग साहित्याचे हा 10वा पाठ. नंतर जंगल डायरी अतुल धामनकर यांचा हा पाठ आहे. आणि 12वी कविता तिसऱ्या भागामध्ये रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता अंजली कुलकर्णी यांची आहे. परत स्थूल वाचनासाठी वसंत शिरवाडकर यांचा जगणं कॅक्टसचं
हा पाठ दिलेला आहे. नंतर चौथ्या भागाकडे जर आपण वळालो तर हिरवगार झाडासारखं ही जी कविता आहे जॉर्ज लोपिस यांची, या कवीची. त्यानंतर 14वा बीज पेरले गेले चंदू बोर्डे. 15वा खरा नागरिक सुहास बाटक्के यांचा. आणि 16वा जो आहे स्वप्न करू साकार ही कविता किशोर पाठक यांची. आणि त्यानंतर व्युत्पत्ती कोश आहे स्थूल वाचनासाठी. आणि शेवटी उपयोजित लेखन, यामध्ये जसं वेगवेगळे लेखनाचे प्रकार आहेत. आता प्रत्येक पाठानंतर कवितेनंतर काही व्याकरणाचे भागसुद्धा दिलेले आहेत आणि त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने. तर एकूण भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 हे आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत. तर आज जी आपण सुरुवात करणार आहोत ती संतवाणीने करणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यासलं की दुसरा जो पाठ होता तो संतवाणीचाच होता आणि त्याच्यामध्ये 2 अभंग होते. एक संत तुकाराम महाराजांचा अभंग होता आणि मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग एक संत बहिणाबाईंचा अभंग होता. इथे सुद्धा आपल्याला 2 अभंग संतवाणीतले दिलेले आहेत. एक आहे संत नामदेवांचा, अंकिला मी दास तुझा. आणि दुसरा जो आहे तो आहे संत एकनाथ महाराजांचा अभंग योगी सर्व काळ सुखदाता. आपल्याकडचं महाराष्ट्रातलं जे संत साहित्य आहे हे अतिशय प्रगल्भ आहे. माणसाने माणूस म्हणून कसं जगावं आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं हे सांगणारं संत साहित्य आणि माणसाला वेगवेगळ्या रूढी प्रथा परंपरांच्या जाचातून सोडवणारं आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारं संत साहित्य असल्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये वेळोवेळी आपल्याला संतांचे अभंग अभ्यासामध्ये दिलेले असतातच असतात. आता अंकिला मी दास तुझा याने आज आपण सुरुवात करणार आहोत. संत नामदेवांचा हा अभंग आहे आणि वारकरी संप्रदायातलं संत नामदेव हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे. कारण संत नामदेवांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत आणि फक्त वेगवेगळ्या प्रकारचे अभंगच संत नामदेवांनी लिहिलेले नाहीत तर महाराष्ट्रभर संत नामदेव फिरले आणि महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातसुद्धा फिरले. त्यामुळे त्यांनी समाज जवळून बघितला आणि जवळून बघितलेल्या समाजाचे रंग जे आहेत ते त्यांनी आपल्या अभंगातून मांडलेले आहेत. समाज कोणत्या प्रश्नांना सामोरं जातो आहे आणि त्याची उत्तरं काय आहेत ते सुद्धा वेळोवेळी त्यांनी आपल्या अभंगातून लिहिलेले आहेत. तर आपल्या पुस्तकात जे दिलेलं आहे ते आता आपण बघूया संत नामदेवांच्या संदर्भात. एक तर 1270मध्ये संत नामदेवांचा जन्म झाला त्या वर्षात आणि 1350पर्यंत ते जगले. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी म्हणून संत नामदेवांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा संप्रदाय आहे. पंढरपूरचा जो विठ्ठल आहे पांडुरंग त्या विठ्ठलाची भक्ती करणारी ही सगळी संत मंडळी आहे आणि प्रत्येक जातीतले अगदी वेगवेगळ्या धर्मातले सुद्धा संत या वारकरी संप्रदायात होऊन गेलेले आहेत. तर अशा या वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव. संत नामदेवांची अभंग रचना बघा. नामदेवांच्या अभंग रचनेची वैशिष्ट्ये सांगताना इथे काय दिलेलं आहे. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून म्हणजे त्याच्यामध्ये फार सायास केलेले नाहीत, फार प्रयत्न केलेले नाहीत किंवा ओढून ताडून काहीतरी लिहिलेलं नाही, तर समाजाकडे डोळे उघडे ठेवून बघितल्यानंतर संत नामदेवांना जे जे काही सभोवताली दिसलं ते उत्कटपणे त्यांच्या अभंगांमध्ये आपसूकपणे त्यांच्या अभंगामध्ये आलेलं आहे. त्यालाच इथे म्हटलं आहे की बघा संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे. कशी आहे अभंगाची भाषा? सुबोध आहे, सरळ आहे आणि साधी आहे. एकूण काय तर त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत. आता संत नामदेव जरी महाराष्ट्रातली असले, मराठीमध्ये त्यांनी अभंग रचना केली असली तरी संत नामदेवांच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे संत नामदेवांनी हिंदीत सुद्धा अभंग रचना केलेल्या आहेत आणि त्यांनी केलेल्या अभंग रचना पंजाबमध्ये म्हणजे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आणि सिखांचा जो गुरुग्रंथ साहिब आहे म्हणजे प्रत्येक धर्माचा आपल्याकडे एक एक
धर्मग्रंथ आहे, जसा हिंदूंचा भगवद्गीता म्हटला जातो, सिखांचा गुरुग्रंथ साहेब म्हटला जातो, मुस्लिमांचा कुराण म्हटला जातो, ईसाई जे आहेत ख्रिश्चन त्यांचा बायबल म्हटला जातो, तसा जो शिखांचा गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये संत नामदेवांचे 61 कवने म्हणजे 61 अभंगचे जे प्रकार आहेत त्यांनी लिहिलेले ते समाविष्ट आहेत. आणि त्याचं एक वेगळं प्रकरण आहे, म्हणजे एक वेगळा भाग बनवलेला आहे आणि त्या भागाला असं नाव दिलेलं आहे की भक्त नामदेवजी की मुखबानी. म्हणजे संत नामदेवांनी जे लिहिलेलं आहे त्याचा वेगळा भाग करून भक्त नामदेवजी की मुखबानी असं एक प्रकरण वेगळं, एक वेगळा भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एवढे महत्त्वाचे संत नामदेवांचे अभंग आहेत. आता या अभंगामध्ये जो आपण अभ्यासणार आहोत, अंकिला मी दास तुझा, म्हणजे यात नेमकं काय आहे तर प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतांमधून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. आता हा दृष्टांत शब्द जो आहे, जेव्हा केव्हा संत साहित्याबद्दल किंवा अध्यात्माबद्दल बोललं जातं तेव्हा दिलेल्या उदाहरणाला दृष्टांत असं म्हटलं जातं. म्हणजे जनरली आपण एखादी गोष्ट समजवण्यासाठी एखादं उदाहरण देतो, तसं इथे जे उदाहरण दिलेलं असतं किंवा ती गोष्ट समजावून सांगण्यासाठी जे दाखले दिलेले असतात त्याला दृष्टांत असं म्हटलं जातं. मग इथे या अभंगामध्ये संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे की माझ्यावर परमेश्वराची कृपा होऊ दे, आणि हे होण्यासाठी काय केलं आहे, वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. आता तेच वेगवेगळे दृष्टांत आपण या अभंगामध्ये संत नामदेवाच्या बघणार आहोत. तर या अभंगाचं जे नाव आहे ते आहे अंकिला मी दास तुझा. आधी आपण हा अभंग वाचून घेऊया आणि मग नंतर एक एक करत आपण त्याला समजावून घेऊया. अग्नी माझी पडे बाळू, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. बघा, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिनी, सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, वनवा लागलासे वनी. काय म्हटलंय, वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. असा हा पूर्ण 6 चरणांचा अभंग आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा 6 ओळी याच्यामध्ये आहेत. चरण आपण याला अभंगामध्ये म्हणतो जनरली. तर अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. आता एक एक करत आपण हे समजावून घेऊया की संत नामदेव महाराजांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि कोणत्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यांनी परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. आपण बघतो की आई जी असते घरामध्ये, ही घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये सतत गुंतलेली असते, सतत तिला काम करावं लागतं. आपण बघतो की आपल्या घरात सगळ्यात आधी उठणारी आपली आई असते सगळी कामं करण्यासाठी, आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांचं आवरून झोपणारी सुद्धा आपली आईच असते, आणि प्रत्येकाचं प्रत्येक काम आपली आई करत असते. मग असं करता करता जर कधी हुकून चुकून त्या आईचं बाळ अग्नी माझी पडे बाळू जर त्या अग्नीच्या जवळ गेलं, त्यात पडायला लागलं, तर ती कनवाळू म्हणजे प्रेमळ दयाळू. इथे बघा अर्थ दिला आहे की कनवाळू म्हणजे दयाळू. अग्नी माझी पडे बाळू, जर हुकून चुकून बाळ अग्नीच्या जवळ गेलं, जाळाच्या जवळ गेलं. पूर्वीच्या काळी काय असायचं, आता आपल्याकडे गॅस वगैरे आहे, पूर्वी चूल पेटवली जायची. गावांमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ती बघायला भेटेल. अग्नी माझी पडे बाळू, जर त्या जाळाच्या जवळ अग्नीच्या जवळ ते बाळ गेलं तर दयाळू आई काय करते, आपल्या हातातली सगळी कामं सोडून आधी त्या बाळाला वाचवायला बाळाकडे धावते. तैसा धावे माझिया काजा.
तैसा धावे माझे या काजा, काज म्हणजे काम, तसा तू माझ्या कामासाठी धाव. अंकीला मी दास तुझा, मी तुझा काय झालोय, दास झालोय. अंकीला झालो अंकित झालेला, म्हणजे मी स्वतःला तुझ्या प्रती काय केलंय, समर्पित केलंय. विठ्ठला परमेश्वरा, मी काय केलंय, स्वतःला तुझ्या प्रती समर्पित केलंय, मी तुझा दास झालोय. अंकीला मी दास तुझा. तर जसं आई हातातलं काम सोडून त्या बाळाला वाचवायला धावते, तसा तू दयाळू हो, कारण मी तुझी भक्ती करतोय, तुझ्यासाठी कौन लिहितोय, अभंग लिहितोय आणि तुझं नामस्मरण करतोय. तर तू सुद्धा तुझ्या हातातली सगळी कामं सोड आणि माझ्यासाठी धाव, माझ्यावर कृपा कर, असं या ठिकाणी संत नामदेव म्हणतात. आणि हे करत असताना त्यांनी जो दृष्टांत आपल्याला इथे दिलेला आहे तो दिला आहे आई आणि मुलाचा. आता पुढे बघूया की पुढचा दृष्टांत कुठला आहे, काय सांगितलं आहे त्यांनी. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. हा सुद्धा अतिशय सुंदर किंवा उत्कृष्ट दृष्टांत संत नामदेवांनी इथे दिलेला आहे की जसं आई घरामध्ये सगळी कामं करण्यात व्यस्त असते, तसंच लहान पिलं जेव्हा खोप्यात असतात तेव्हा त्यांचा सांभाळ करणं, त्यांना इतर पक्ष्यांपासून वाचवणं, त्यांना शत्रूंपासून वाचवणं इत्यादी कामं तर ती पक्षिणी करतच असते. परंतु जेव्हा ती अन्नाच्या शोधात इतरत्र भटकते तेव्हासुद्धा तिचं लक्ष कुठे असतं, खोप्यातल्या आपल्या पक्ष्यांकडेच असतं, आपल्या पिलांकडेच असतं. आणि जर हुकून चुकून, म्हणजे जर कधी अनावधानाने जर ती पिलं जमिनीकडे पडत असतील, जमिनीमध्ये पडायला लागली, जमिनीवर पडायला लागली, तर ती पक्षिणी काय करते की लगेच आपल्या ते पिलांना वाचवण्यासाठी झेप घेते. तशी झेप परमेश्वरा तू मला वाचवण्यासाठी घे, कारण तुझ्याशिवाय माझं काहीही अस्तित्व नाही, असं संत नामदेव या ठिकाणी म्हणतात. तर इथे सुद्धा आपल्याला संत नामदेवांनी पक्ष्याचा दृष्टांत दिलेला आहे. पक्षी आणि तिच्या पिलाचा, पक्षी आणि पक्ष्याच्या पिलाचा दृष्टांत देऊन इथे सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे एखादी पक्षिणी आपल्या पिलाची काळजी घेते, आपल्या पिलाचं रक्षण करते, आपल्या पिलासाठी सदैव तत्पर असते, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वरा तू माझ्यासाठी तत्पर राहा, माझ्यावर कृपा कर, अशी विनंती, अशी विनवणी संत नामदेव आपल्या पांडुरंगाकडे, आपल्या परमेश्वराकडे करताना आपल्याला दिसतात. तर पहिला जो दृष्टांत होता तो आई आणि बाळाचा होता. दुसरा जो दृष्टांत आहे तो पक्षी आणि त्या पक्षिणीच्या पिलाचा आहे. पुढे बघूया आपण काय लिहिलं आहे आपल्या अभंगामध्ये संत नामदेवांनी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. की गाय जी असते, धेनू हा गायीसाठी वापरण्यात आलेला शब्द आहे. धेनू जी असते ही चरण्यासाठी दिवसभर बाहेर असते आणि जेव्हा तिची यायची वेळ होते किंवा असं तिला वाटतं की आपल्या बाळाला म्हणजे वासराला भूक लागली असेल, हे गाईचं वासरू आहे आणि ही गाय आहे किंवा धेनू जो शब्द इथे संत नामदेवांनी वापरलेला आहे की भुकेले वत्सरावे, भूक लागल्यानंतर गाईचं वासरू काय करतं, हंबरतं, आवाज करतं. तशी हमरत हमरत गायसुद्धा आपल्या वासरासाठी तहान भूक स्वतःची विसरून येते. अगदी तसं ईश्वरा मी तुझ्याकडे याचना करतोय की तू सुद्धा काय कर, माझ्यासाठी धावून ये. का तर मी तुला समर्पित झालोय, मी तुला शरण आलोय, मी तुझा दास झालोय. आणि म्हणून एक आई आपल्या मुलासाठी जे जे काही करते ते सगळं तू माझ्यासाठी करावंस अशी माझी इच्छा आहे, अशी याचना मी तुझ्याकडे करतो, तुझी कृपादृष्टी माझ्यावर पडू दे, असं संत नामदेव या ठिकाणी आपल्याला या दृष्टांताच्या माध्यमातून सांगतायत की भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. म्हणजे जसं जसं वासराला भूक लागते तशी तशी गाय हमरत हमरत आपल्या वासराकडे येत असते. तर पहिला दृष्टांत होता आई आणि बाळाचा, दुसरा होता पक्षिणी आणि तिच्या पिलाचा, आणि तिसरा जो दृष्टांत आहे तो भुकेल्या वासराचा आणि त्याच्या आईचा म्हणजे हंबरणाऱ्या गाईचा, धेनूचा. पुढे बघा. वनवा लागलासे वनी. वनी म्हणजे फॉरेस्ट, जंगल.
आणि जंगलामध्ये जी आग लागते त्याला मराठीमध्ये आपण वणवा लागला असं म्हणतो. वणवा लागणे किंवा वणवा पेटणे असा त्याला शब्द आहे की वणवा लागलं से वनी. आणि आपण बघतो की बऱ्याचदा आपण न्यूजमध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये झाडांना आग लागते, कोणी आग लावतं किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे काही झाडांना आग लागते आणि त्यामुळे संपूर्ण जंगलाला आग लागलेली असते. मध्यंतरी ॲमेझॉनमध्ये जे मोठं जंगल आहे तिथे आग लागल्याच्या अनेक बातम्या आपण प्रसारमाध्यमात बघितल्या आणि त्यामुळे तिथल्या प्राण्यांचे जे काही हाल झाले ते सुद्धा आपण बघितलेले आहेत, वाचलेले आहेत, पेपरमधून वाचले, टी व्हीवर बघितले. तसं म्हणजे त्या काळात हे संत नामदेवांनी लिहिले बघा की वणवा लागला से वनी, जर वनामध्ये वणवा लागला तर पाडस चिंतित हरणी. वणवा लागल्यानंतर हरिणीचं सगळं लक्ष कुठे असेल तर ते असतं आपल्या पाडसाकडे, की इथून मी वाचेन का, वाचले तर मी माझ्या पाडसापर्यंत जाऊ शकेल का, आणि जर मी माझ्या पाडसापर्यंत जाऊ शकले तर माझं पाडस या वणव्यामधून वाचलेलं असेल का, असे असंख्य प्रश्न त्या हरिणीच्या मनात असतात आणि त्याचवेळी ते त्या पाडसाच्या सुद्धा मनात आपल्या आईविषयी आलेले असतात. म्हणून इथे संत नामदेव म्हणतात की वणवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. चिंता लागलेली असते की या सगळ्यातून आपली सुटका होईल की नाही. आता संत नामदेवांचं म्हणणं सुद्धा तेच आहे. जर आपण अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर संत नामदेव महाराज म्हणतात की सभोवताली मोह माया मत्सर जे काही सगळे आहेत यांचा वणवा पेटलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या वणव्यातून सोडवण्यासाठी मला माझा ईश्वर येईल, माझ्यावर माझ्या ईश्वराची, माझ्या पांडुरंगाची कृपा होईल. सदैव मी याच चिंतेत असतो की माझ्यावर माझ्या पांडुरंगाची कृपादृष्टी होईल की नाही, माझ्यावर माझ्या परमेश्वराची कृपा होईल की नाही. म्हणून त्यांनी लिहिले बघा की वणवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. तर पहिला दृष्टांत मी हे पुन्हा पुन्हा रिपीट करतोय कारण तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल. पहिला दृष्टांत होता अग्नी माझी पडे बाळू. दुसरा होता सवेची झेपावे पक्षिणी, पक्षिणी आणि तिच्या पिलाचा. तिसरा भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे, वासरू आणि गाय. आणि चौथा जो आता तुम्हाला इथे दिसतोय की वणवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. आणि शेवटी काय म्हणतायत नामदेव महाराज की नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. आता चातक हा जो पक्षी आहे हा फक्त पावसाचंच पाणी पीत असतो असं म्हटलं जातं. जमिनीवर कितीही पाणी असलं तरी ते पाणी तो पीत नाही, तो फक्त पडणाऱ्या पावसाचंच पाणी पितो. आणि त्यामुळे तो सतत पाऊस कधी पडेल याची चिंता करत असतो, पाऊस पडावा यासाठी याचना करत असतो, पाऊस पडला पाहिजे याचसाठी तो सतत आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. तर त्या चातकाची पावसासाठी जी अवस्था आहे ती अवस्था माझी झालेली आहे. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. चातक जसा मेघाला म्हणजे पावसाला विनवितो तसा मी परमेश्वरा तुला विनवितो आहे, तसा मी पांडुरंगा तुला विनवितो आहे की तू ये आणि माझ्यावर कृपादृष्टी कर, मला दर्शन दे. हे या ठिकाणी संत नामदेव शेवटच्या दृष्टांतामधून सांगतात की नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. विनविने विनंती करणे की पावसा तू आता पड म्हणजे मला प्यायला पाणी मिळेल, एवढं साधं हे आहे की चातक पाण्याची वाट बघत असतो सतत पावसाच्या, कारण त्याला तहान लागलेली आणि पाणी प्यायचं आहे. तसंच इथे संत नामदेवांना परमेश्वराच्या पांडुरंगांच्या दर्शनाची आस लागलेली आहे, कृपादृष्टीची आस लागलेली आहे. आणि त्यासाठी संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर या एकूण संपूर्ण अभंगाच्या माध्यमातून संत नामदेवांनी वेगवेगळे दृष्टांत देऊन आपल्याला हे सांगितलेलं आहे की परमेश्वराची कृपा संत नामदेवावर होण्यासाठी ते कोणत्या मानसिक भावनेतून जात आहेत किंवा त्यांची मनस्थिती काय आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला वाचवते, ज्याप्रमाणे पक्षिणी आपल्या पिलाला वाचवते, ज्याप्रमाणे गाय आपल्या भुकेल्या वासराकडे जाते, ज्याप्रमाणे आग लागलेल्या जंगलामध्ये किंवा वणवा पेटलेल्या जंगलामध्ये हरिणी आपल्या पाडसाची चिंता करते, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो, अशा सगळ्या
पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आणि आईच्या उदाहरणांमधून, दृष्टांतामधून या ठिकाणी संत नामदेवांनी आपल्याला सांगितलं आहे की ते कशा प्रकारे परमेश्वराची याचना करता आहेत. तर अनेक प्रश्नसुद्धा यावर आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं की आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे बघा की पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. जसं की माता धावून जाते. माता केव्हा धावून जाते? अग्नी माझे पडे बाळू. जेव्हा अग्नीमध्ये बाळ पडू शकतं असं वाटतं तेव्हा माता धावून जाते. धरणीवर पक्षीनी झेपावते. केव्हा झेपावते? तैसा धावे माझी या काजा, अंकीला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरणी. तिला जेव्हा असं वाटतं की आता माझी पिलं जमिनीवर पडतायत, धरतीवर पडतायत, तेव्हा ती झेपावते. गाय हमरत धावते. केव्हा धावते? भुकेले वत्सरावे. जेव्हा भुकेलं वासरू तिला बोलवतं तेव्हा ती धावते. हरणी चिंतित होते. केव्हा चिंतित होते हरणी? वनवा लागला से वनी. जेव्हा जंगलामध्ये वनवा पेटलेला आहे, जेव्हा पाडस वनव्यामध्ये अडकलेला आहे, तेव्हा हरणी चिंतित होते. आता आणखी इथे काही शब्द आहेत की कोण ते लिहा. जसं की परमेश्वराचे दास किंवा मेघाला विनवणी करणारा कोण आहे? नामा मने मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक हा पक्षी मेघाला विनवणी करणारा आहे. परमेश्वराचे दास, तैसा धावे माझी या काजा, अंकीला मी दास तुझा. कोण झालंय परमेश्वराचे दास? संत नामदेव. किंवा आणखी बघा काव्य सौंदर्यामध्ये सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत की खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरणी. भुकेली वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. आता हे तुम्हाला स्पष्टीकरण याचं द्यायचं की काय नेमकं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जे आत्ता आपण सगळं याच्यावर बोललो. पुढे दिले की आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. परत तेच करायचं आहे आपल्याला की बाळ आणि आई, प्राण्यामध्ये गाय आणि वासरू, पक्ष्यामध्ये पक्षिणी आणि तिचे पिलं, हे सगळं लिहायचं आहे. पुढे संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे ही सगळी दृष्टांत पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. आणि शेवटचा दिला आहे बघा की पक्ष्याच्या किंवा प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. हे आता तुम्हाला स्वतःला आजूबाजूला बघून जे काय आत्तापर्यंत तुम्ही बघितलेलं असेल, अनुभवलेलं असेल, त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. तर आता असा हा संत नामदेवांचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे की अंकीला मी दास तुझा. काही शब्दार्थ इथे दिलेले आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवले पाहिजेत तुम्ही. कनवाळू म्हणजे दयाळू. काज म्हणजे काम. काय म्हटलं की तैसा धावे माझी या काजा. काज म्हणजे काम. अंकीला अंकित झालेला. सवे म्हणजे लगेच. सवेची झेपावे पक्षीने म्हणजे पिल्लू पडायला लागल्यावरती वेळ घेत नाही की चला थोड्या वेळाने, लगेच ती धावते जेणेकरून ती आपल्या पिलाला वाचवू शकेल. वत्सरावे किंवा वत्सरवे म्हणजे वासराच्या आवाजाने. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. त्या वासराच्या आवाजाने धेनू काय करते, गाय काय करते, धावत हमरत त्याच्याकडे जाते. पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू. तर असा हा अभंग आणि त्याचे शब्दार्थ आणि काही प्रश्नांवर सुद्धा आपण बोललेला आहोत. यातला जो दुसरा भाग आहे आ, योगी सर्व काळ सुखदाता. आज आपण संतवाणीमधला अंकीला मी दास तुझा बघितला. पुढच्या भागामध्ये आपण यातला योगी सर्व काळ सुखदाता हा जो संत एकनाथांचा अभंग आहे तो शिकूया. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.